Hello students, we are going to learn General Science of Standard 8. The first chapter is Living World and Classification of Microbes. Can you recall? There are some questions based on knowledge. First question is, what is the hierarchy for classification of living organism? म्हणजे सजीवांचे वर्गीकरण करण्याचे क्रायटेरिया काय आहे? तर याचं उत्तर आहे आन्सर इज सिमिलॅरिटी अँड differences among the living organism is the hierarchy for classification of living organism. Second question is, who invented binomial system of nomenclature? नामकरणाची द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली? As we learn in last year, the answer is Carl Linnaeus. The famous has invented binomial system of nomenclature. The third question is, which level of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature? द्विनाम पद्धतीमध्ये नाम लिहिण्याची पद्धत कशी आहे? तर ॲज वी लर्न आपल्याला माहीत आहे की फर्स्ट पार्ट जो आहे दॅट इज द जेनेरिक नेम, जो आपण कॅपिटल अक्षरात लिहितो, and second part is the species name of that living. So hierarchy is generic name first and species name second. बघा आता आपण यावर्षी 8व्या वर्गात शिकणार आहोत की सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणाची गरज का पडली. कारण खूप बायोडायव्हर्सिटी आहे. बघा आम्ही थोडं वाचतो मग नंतर समजून सांगतो. लास्ट इयर वी लर्न दॅट all living organisms on earth have adapted according to geographic regions, food ingestion, defense etc. While adapting, many differences are observed in the organism of same species too. According to 2001 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So groups and subgroups were created considering the similarity and differences among the living organisms. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे, मागच्या वर्षी पाहिलं आपण की खाण्याच्या पद्धती, राहण्याचे ठिकाण, आपला बचाव करणे, यामध्ये अनेक सजीवांनी अनुकूलन केलं, ॲडॅप्टेशन केलं आणि ते पृथ्वीवर जिवंत राहिलेले आहेत. हे ॲडॅप्टेशन करताना एकाच प्रकारे सजीवांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे बदल आपल्याला घडून आलेले दिसतात. 2011ची जी गणना करण्यात आली प्राण्यांची, त्यामध्ये आपल्या या पृथ्वीवर जवळपास 87 मिलियन मीन्स 8,70,00,000 प्रकारचे सजीव आपल्या या पृथ्वीवर, पाण्यामध्ये, जमिनीवर, समुद्रामध्ये आपल्याला आढळून येतात. आणि एवढ्या मोठ्या सजीवांचं अभ्यास करणे खूप अवघड आहे. सो देअर इज अ नीड फॉर क्लासिफिकेशन, आणि म्हणून आपल्याला क्लासिफिकेशनची गरज पडली. टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर इट वॉज एसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स, सबग्रुप्स. आणि मग कशाच्या आधारे केले पण हे ग्रुप्स आणि सबग्रुप्स? दीज ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांचे सारखेपणा आणि वेगळेपणा यांचा विचार करून त्यांचे ग्रुप्स बनवले गेले. बघा या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिसते की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय. हे डेफिनेशनचं उत्तर आहे बघा या ठिकाणी. द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप अँड सबग्रुप इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. अशा प्रकारे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता बघा क्लासिफिकेशन संदर्भात इतिहासामध्ये कोणी कोणी काय प्रयत्न केले त्याची माहिती इतिहासात इन हिस्ट्रीमध्ये दिलेली आहे. बघा आपण बघा, सर्वात पहिले कार्ल लिनियस in 1735 divided living organism in two kingdoms,
व्हेजिटेबलिया अँड ॲनिमलिया. कार्ल लिनियसने सगळ्यात पहिले 2 गट पाडले सजीवांचे 1735 साली. पहिला होता व्हेजिटेबलिया म्हणजे ज्यामध्ये सर्व वनस्पती येत होत्या, आणि दुसरा ग्रुप होता ॲनिमेलिया ज्याच्यामध्ये सर्व प्राणी होते. हे 2च ग्रुप पाडले होते. नंतर हायकेल इन 1866 ही कन्सिडर 3 किंगडम्स. त्यांनी 3 गट तयार केले, प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. इन 1925 छॅटॉन क्रिएटेड 2 ग्रुप्स. त्यांनी 2 तयार केले, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. In 1938, कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम्स. याने 4 तयार केले 1938 साली, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे बघा या ठिकाणी आपण पाहतो की 1735 पासून सुरू झालेली वर्गीकरणाची पद्धत 1938 पर्यंत येऊस तर त्याचे 4 गट तयार केले. सर्वात पहिले जे गट तयार केले 2च होते सजीवाचे, एक झाडं जे वनस्पती आणि दुसरे सगळे प्राणी एका गटामध्ये टाकून दिले होते. पण नंतर हॅकलला वाटलं की अरे हे जमत नाही, आणखी सुधारणा झाली पाहिजे, म्हणून त्याने 3रा गट तयार केला, प्रोटिस्टा नावाचा. 1925 साली छॅटॉनने 2ऱ्या प्रकारचे वर्गीकरण केलं, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. पण 1938 साली पुन्हा कोपलँडने 4 वर्गीकरण तयार केले, मोनिरा, प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. पण याच्याही पेक्षा जाऊन पुढं तो शास्त्रज्ञ आहे अमेरिकन, त्याचं नाव बघू आपण आता. अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर 1920 to 1980 was an American ecologist. अमेरिकन शास्त्रज्ञ होता. In 1969 he divided living organism into 5 groups. आणि त्याने मग 5 ग्रुप बनवले, 5 किंगडम बनवले. कोणते कोणते बनवले त्याची माहिती आपण या ठिकाणी बघूया. फॉर दिस क्लासिफिकेशन व्हिटेकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. त्याने कोणते कोणते मुद्दे वापरले क्लासिफिकेशनसाठी. 1 नंबर आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. त्याचं सेल जे आहेत प्राण्यांमध्ये असणारे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यावरून त्यानं 2 बनवले ग्रुप. पहिला ग्रुप होता प्रोकॅरियोट्स आणि दुसरा होता युकॅरियोट्स. हे 2 ग्रुप त्यानं सर्वात पहिले बनवले. मग दुसरा मुद्दा त्यानं वापरला कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. पण त्याच्यामध्ये एक सेल आहे का अनेक सेल आहेत, म्हणजे युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत, याच्यावरून त्यानं पुन्हा आणखीन ग्रुप बनवले. नंतर 3 नंबर होतं मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे त्यांच्या पोषणाच्या पद्धती कोणत्या आहेत, जसं ॲटोट्रॉफिक आहे, ते फोटोसिंथेसिस प्रक्रिया पूर्ण करतात का फंगी आहेत, का सॅप्रोफिटिक आहे, का ते म्हणजे सॅप्रोफिटिक म्हणजे ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम, का जे ॲनिमल सारखे आहेत जे हेट्रोट्रॉफिक आहेत आणि जे इंजेस्टिव्ह आहेत. अशा प्रकारे त्यानं पुन्हा एक ग्रुप तयार केला. 4था ग्रुप तयार केला त्यानं लाईफस्टाईल या मुद्द्यावर आधारित. प्लॅन्ट्स जे प्रोड्युसर्स आहेत, दुसरा आहे ॲनिमल्स जे कंझ्युमर्स आहेत, आणि फंगीज जे डिकम्पोजर आहेत. 5 नंबरचा मुद्दा होता फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स, म्हणजे प्रोकॅरियोट्स टू युकॅरियोट्स, म्हणजे युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलरपर्यंत अशा प्रकारे त्यांचा वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा या ठिकाणी डब्बा दिलेला आहे आपल्याला, किंगडम्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. तुम्हाला त्याचा प्रश्नसुद्धा येतो, म्हणजे असे बॉक्स दिलेले असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिकाम जागा सोडलेल्या असतात, त्या रिकाम जागेत तुम्हाला उत्तर लिहावे लागतात. बघा या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 गट पाडले, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स फक्त एकाच प्रकारचे असतात, म्हणजे जे सिंगल सेल्युलर असतात. त्यांचा एक किंगडम स्पेशल तयार केला, तो होता मोनेरा. आता युकॅरियोट्स 2 प्रकारचे आहेत, काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर त्यानं पुन्हा एक गट तयार केला, त्याचं नाव दिलं प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलरचे त्यानं 3 गट तयार केले, फंगी, प्लॅन्टी अँड ॲनिमेलिया. म्हणजे किंगडम 1 आणि किंगडम 2 हे सर्व युनिसेल्युलर आहेत. आपल्याला माहिती आहे युनिसेल्युलरचा अर्थ असा होतो की जे डोळ्याने दिसणार नाहीत, कारण सूक्ष्मजीव असतात ते. आणि मल्टीसेल्युलर जे आहेत ते फंगी आहेत, प्लॅन्टी आहेत आणि ॲनिमॅलिया आहेत. फंगीमध्ये काय असते बघा, त्यानं सांगितले मुद्दे काही. फंगीमध्ये असतात सेल वॉल प्रेझेंट असते, बट ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस.
हे आपलं फोटोसिंथेसिस करू शकत नाही. म्हणजे हे सगळे जे फंगी आहेत हे सर्व परजीवी आहेत, त्याच्या जीवावर आधारित असतात. नंतर किंगडम 4 प्लॅन्टी. प्लॅन्टीमध्ये काय असते मुद्दे बघा. सेल वॉल प्रेझेंट आहे अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. प्लॅन्टीमधले सर्व सजीव जे आहेत ते फोटोसिंथेसिस प्रक्रिया पूर्ण करतात. नंतर 5 नंबरचा मुद्दा आहे ॲनिमॅलिया. यांच्यामध्ये सेल वॉल नसते आणि हे सर्व काय आहेत हेटरोट्रॉफिक आहेत.